संतोष दादा, बोला. मंडळ खूप मोठं आहे. मंडळ मोठं पण आहे आणि तसा बघायला गेलात की गोविंदामध्ये पण एक आता मी बघतोय तुमचं खूप मुलांकडे लक्ष आहे. काय बोलताय? नाही, काय माहिती ना की हा सगळ्यात एवढ्या सगळ्या उपक्रमांमध्ये माझा आवडता विषय. ओके. आणि त्याच्यामुळे मी ह्यांच्यावर एक बिंबवतो की आपलं थर लागणं महत्त्वाचं आहे, जीवाची सुरक्षा महत्त्वाची. तुम्ही ज्या आपण हसत खेळत राहायला पाहिजे. तुम्ही ते चिंता करू नका किती पैसे जमतील, किती काय करतील, ते आपण बघू त्याचं काय करायचं. पण सगळ्याचा जीव महत्त्वाचा आहे आणि या सगळ्यांनी इन्व्हॉल्व असतो मी. या सगळ्यांची कोणाची नाव विचारतं मला त्याचं मी नावाने हाक मारणार आणि त्यांनाही आग्रह होतो असतो तो पण नाव नाही पाहिजे. कारण ही अटॅचमेंट असली पाहिजे, ही एक वेगळं हे असलं पाहिजे, वेगळा आनंद असला पाहिजे. आता अदरवाईज त्यांना काय उपयोग नाही ना. खरं की हे लोक जे एकमेकांशी जोडली जातात ती ते वेगळ्या पद्धतीने आपण एक असतो. त्याच्यामुळे मला एक समजून घ्यायचं आहे, स्पर्धेचं युग आहे पण आपली संस्कृती म्हणतो ना हे आपण टिकून ठेवली आहे. काय बोलताय याबद्दल? काय माहिती आहे ना की बऱ्याच वेळा पैशासाठी कॉम्प्रोमाइज केलं जातं. उदाहरणार्थ टी शर्ट, बरोबर, किती वर्ष टी शर्ट काढून मग कधीच कुठल्या पॉलिटिशियनचं नाव नसणार. ओके. ही पहिली गोष्ट. सेकंडली स्पर्धाच करायची नाही कोणाबरोबर. म्हणजे आपण कोणतरी करतोय म्हणून आपण नाही करायचं, पण आपली टीमवर्क आपण उभी करायची, आपल्या लोकांना उभं करायचं. जर तुम्ही एकूण पाहिलं तर आपण आपल्या पद्धतीने लावतो. मी त्यांना सुद्धा सांगतो की आपल्याकडे जी ताकद आहे त्याच्याप्रमाणे वापरायची आपण. बरोबर. व्हिडिओ बघून कोणाची वापरायची नाही आपण. बरोबर. आपल्याकडे तुम्ही बघितलं की इतरांच्या तुलनेत त्यांचं वजन केल्याने आपलं केलं 10-20% असेल आपलं वजन. पण जिद्द आहे ती निर्माण करतो. दुसरी गोष्ट ते मेंटेन करतो, बाबा आपल्याला खाली उतरायचं आहे, पडायचं नाही, इजा होता कामा नये कोणालाही, आणि हे मेंटेन राहायला पाहिजे. धन्यवाद. एक, दोन, तीन, चार, पाच, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, 7, 8, 9, 10. दादा नमस्कार. नमस्कार. काउंटिंग चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, पण हे करता करता मुलं आपला कामधंदा सांभाळून येतात, सगळ्या गोष्टी असतात. पण काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्या घरात काय चाललं आहे, सुखदुःख वाटणं म्हणतो ना आपण, ते खूप महत्त्वाचं आहे. पण इथे जेव्हा ती मुलं येतात तेव्हा मनामध्ये काहीच नसतं, फक्त संध्याकाळ कधी होते, कधी जातोय आणि सगळं काय एक म्हणजे एक म्हणतात ना, तुम्ही मला सिनियर वाटतंय, काय बोलता? नाही पण असं म्हणजे प्रत्येकाचं जे
प्रत्येकाच्या घरातलं जे आहे सुखदुःख जसं तुम्ही बोललात, पण ते एकाच साईडला ते ठेवून साईडला नंतर कसं हा जो टाईम झाला 9:30 वाजले की मनात एक धाकधूक चालू होते की आता प्रॅक्टिस जायचं, आता प्रॅक्टिस जायचं, सगळं चालू करायचं आहे. मग तो टायमिंग तो सगळं जे सुखदुःख आहे ते एका साईडला ठेवून ही वेगळी मजा करायला अनुभवायला सगळे येतात. बरोबर आहे. ते कसं ती एक वेगळीच मजा आहे. बरोबर. जसं आपण जसा गोविंद एक आजमवतो की म्हणजे की नाही की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आपण एकावरती एक असे थर चढवले पाहिजे, सगळं केलं पाहिजे, ती अनुभवण्यासाठी आणि ते सुखदुःख आपल्याला साईडला ठेवूनच आपल्याला यायला पाहिजे त्यासाठी. येस येस. तर धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार. म्हणतात ना एक पाठबळ लागतं आणि ते पाठबळ असं असतं की म्हणजे त्याच्यामध्ये काही कुठल्या गोष्टीचा म्हणजे एक शंका कुशंका नसते. पण एक मोठे भाऊ म्हणून एक जेव्हा एक पाठीशी उभी असतात ना तुम्ही मुलांच्या किंवा एक म्हणतात ना, तेव्हा मला इथे कुठली फालतूगिरी नको आणि त्याचबरोबर इथे ज्या गोष्टीसाठी मी आलो आहे ना ते मला पाहिजे. काय बोलताय? ना इथे मला स्वतःला या मंडळामध्ये 28 वर्ष आली. तर 28 वर्षामध्ये म्हणजे मला तरी इथे काय असा अनुभव नाही आला की कोणी लहान कोणी मोठं. आम्ही बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक आता तो विशाल करून जो टॉपर आहे प्रत्येकाशी कन्व्हिन्स करतो की काय चेंज करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आता आमच्या इकडे ठाणा आता समजा कमी आहे पण 1 तारखेनंतर क्राऊड डोंबिवलीपासून मुलं येतात बिचारी. ओके. म्हणजे स्वतः रात्री लास्ट ट्रेनने घरी जातात. बरोबर. कामावरून डायरेक्ट इकडे येतात. आणि आमच्या मंडळामध्ये असं नाही की सगळे वेल सेटल. मी स्वतः मी रस्त्यावर लिंबू विकतो. अच्छा. माझा लिंबाचा धंदा. आता मगाशी तुम्ही त्यांच्याशी बोलले त्यांचं कोंबडीचं दुकान आहे. एक व्यावसायिक आहेत आपले. एक आहे तो छोटंशी पाणीपुरीचं स्टॉल लावतो. बरोबर. म्हणजे सगळ्या लेवलची इथे आमच्या इकडे मुलं आहेत. हो असं आहे. दादा तुम्ही बोलतात की मी लहान कारण का तुम्हाला 28 वर्ष झालेत, त्याचबरोबर तुम्ही मुलांना जे जमवणं एक स्पिरिट म्हणतात ना, एक खेळ भावना टिकून राहावी यासाठी एक सातत्याचा प्रयत्न असतो ना की चेअरअप करणं. आता तुम्ही म्हणजे म्हणतात ना की एक आधार पाहिजे किंवा आपल्याला बाबा ह्या दादांचं पाठबळ आहे, एक आपल्याला सगळ्यांचं युनिटी आहे. काय बोलताय त्या गोष्टीबद्दल? युनिटीबद्दल म्हणजे आमचं मंडळ फक्त या दहीहंडीपुरती मर्यादित नाही आहे. आम्ही मुलांच्या सुख असू दे दुःख असू दे किंवा समजा कोणाला काय कधी गरज लागली किंवा काय म्हणजे इमर्जन्सी सांगून येत नाही. इमर्जन्सीला आमचं मंडळ कुणालाही कधीही उभं असतं. म्हणजे असं नाही की लहान असू दे मोठा असू दे, तो किती नवीन आहे किती जुना आहे. बरोबर. त्यासाठी कधी ना म्हणजे कधी तुम्ही हे करा, आम्ही लोक हजर असतो. तर दादा धन्यवाद. आपण आता बोलूया बाकीच्या कोण मुलांबद्दल. आवाज बंद. चल कडक विशाल. दादा तुम्ही बेसला आहेत, किती वर्षापासून आहे तुम्ही इथे? पहिलं वर्ष आहे. कसा अनुभव कसा आहे?
अनुभव आहे खूप चांगला आणि ॲक्च्युअलमध्ये खेळामध्ये आवड आहे. अच्छा, तुम्ही कुठून एक्झॅक्ट? इथून भांडूपमधूनच आहे का? भांडूपमधूनच आहे. मी 22 एरियात राहतो, साईविहारमध्ये. अच्छा दादा, मला एक गोष्ट सांगा की आता फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला, पण इथे आपण जेव्हा वेळ देतो ना तेव्हा इथं माझ्या डोक्यात काय नसतं. मला फक्त दहीहंडी खेळायचं आहे, मला सरावाला यायचं आहे. काय बोलता? आता कसं फॅमिली वगैरे आहे, फॅमिलीमध्ये पण आहे, फॅमिली पण सपोर्ट आहे. पण फॅमिलीमध्ये एवढंच आहे की जाल ते नीट जावा, काही दुखापत वगैरे करून घेऊन बरोबर आहे. ते असतं. आणि परत आमचा जॉब बी पण असतो, सकाळी जॉब. त्याच्यानंतर आम्हाला एवढंच माहिती असतं पुढे जायचं नाही, संध्याकाळी आपले 9:30-10 वाजले की आपला टायमिंग आहे, आपल्या प्रॅक्टिसला टायमिंगवर पोचायचं. बरोबर बरोबर. आणि त्याच्याच बरोबर म्हणतात ना की म्हणजे मी एक त्या ह्याचा एक हिस्सा आहे. हां, मी एक टीमचा हिस्सा आहे. हिस्सा म्हणजे टीम पण असं बोलू शकत नाही, फॅमिली आहे. फॅमिली आहे. हां, खरं. विखे म्हणजे आमचं गोविंदा पथक, आमचे विजय क्रीडा मंडळ, ह्या गोविंदा पथक फॅमिली आहे आमची. Yes. त्या फॅमिलीचा एक मी मेंबर आहे. त्या ह्याच्याने मी आवर्जून येतो. धन्यवाद. एक स्पोर्ट फिरिट, खेळ भावना आणि त्याचबरोबर आपलं वैयक्तिक जीवन काय बोलू शकता? आपला मंडळ पण आपल्याला आहे, आपलं फॅमिली पण आहे आणि त्याच्याबरोबर आपला दररोजचा प्रपंच आपल्याला गाडा चालवायचा आहे दररोजचा. बरोबर. म्हणजे असं बघायला गेलं ना तर आपल्या मंडळामध्ये ना बरीचशी उदाहरणं आहेत, बरेचसे बालगोपाळ आहेत, बरेचसे गोविंद असे आहेत ना जे कामधंदे सांभाळून पण एक म्हणजे बोलतात ना ग्राउंड लेवलला काम करण्यापासून ते IT लेवलला या स्वतःचे बिझनेसमॅन असणारे पण गोविंदा भरपूर आहेत. ह्या सगळ्या पलीकडे ना एक असे हा पार्ट आहे ना आपण जपला जातो ना की म्हणजे गल्ली गोव्यातलेच नाही तर म्हणजे सगळ्यांना घेऊन आपण सगळ्या गोष्टी आपण करतो. तर तसं बघायला गेलं ना तर मी एक मागच्या वर्षी एक आमचं उदाहरण आहे, आमचा रोहन म्हणून आहे, तो भांडुपलाच राहायचा, रोहन गावकर म्हणून. तो सकाळी इथून उठल्यावरती कामावरून आल्याच्या नंतर तो रिक्षा वगैरे चालतो, रिक्षा चालवून परत प्रॅक्टिसला वगैरे तो इथून झाल्याच्या नंतर परत तो डोंबिवलीला जातो. तर अशी बरीचशी उदाहरणं आहेत प्रत्येकाची. तर एक मजा येते, एक 45-50 दिवस हा आनंद अनुभवायला भेटतो. तो एक खूप म्हणजे हवेशी आणि एक आयुष्यभरासाठी एक जपणारे मित्र भेटतात. येस येस येस. तर दादा बोलूया आपण आणि बघूया आता बाकीच्या पण आपल्या गोविंदा गोपाळांना काय वाटतंय. नक्की नक्की Thank you. धन्यवाद. अच्छा, हा विक्रोळीवरून वरचा गोविंद आहे ना, हां, तो ठाण्यावरून येतो. ओके ठाण्यावरून. ओके. काय हो एवढं विशेष काय वाटतं या मुलांमध्ये की खरं म्हणजे दहीहंडीसाठी काय पण ती प्रत्येकाची एक खेळाची भावना वेगळी आहे, प्रत्येक जण एक वेगळा जोपासतो. खरं. ते एक प्रेम वेगळं आहे, स्पर्धा म्हणून नाही पण एक आपले सण आणि आपला खेळ म्हणून जो तो येतो. मी काय बोलतो, तू म्हणजे किती वर्षापासून खेळतोय? हे झालं म्हणजे मला आवड लहानपणापासून आहे, पण आपल्या मित्रमंडळीमुळे पण काय विश्वास एक असतो ना, मंडळाने विश्वास दाखवला भाई तुझ्यावरती. ते म्हणतात ना की आरकी पार, मग त्याच्यामध्ये तुझा फिटनेस पण आला भावा. फिटनेस म्हणजे तसं मी कबड्डी प्लेअर आहे. ओके, मस्त. आणि आपले मित्रमंडळी सगळी इथलीच, त्यामुळं म्हणजे लहानपणापासून आवड आहे. मागच्या वर्षी कॉलेजमध्ये मित्रमंडळी सगळी भेटली. एक असं क्षण सांग ना की बाबा खरं म्हणजे तो आपल्या मंडळातला एक अटीतटीचा क्षण आहे, म्हणजे त्यामुळे म्हणजे म्हणतात ना की काय मला करायचंय बस, मी पिलर आहे, तो जसं टॉपचा मी पिलर आहे. दादाने सांगितलं असेल तुम्हाला की मागच्या वर्षी सिंधुदुर्गला गेलतो, तिथे काय झालं की आमचा जो ट्रिपल घेणारा होता तो काही अडचणीने आला नव्हता, तर त्याच्या जागी म्हणजे असं रिप्लेस करणारं कोण नव्हतं मागच्या वर्षी. ओके. मग त्या वर्षी मला भेटली चान्स. महत्वाचं म्हणजे बोलतात ना एखाद्या संधीचं सोनं करणं, ते मी केलं आणि आज मी मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे ना की आपण जेव्हा कुठेही म्हणजे आपल्याला वरती जो दाखवलेला विश्वास आहे त्याला मी किती खरा उतरतो ना, ह्याचा असलेला तुझा प्रामाणिक प्रयत्न. काय बोलतो आता म्हणजे असं बघायला गेलं तर आपले मित्रमंडळी यांच्यावरती विश्वास आहे म्हणून मी एवढा वरती आता. आणि आता एवढ्या वरती जाणं म्हणजे आपलं विश्वास तर पाहिजेच, आणि तो विश्वास खूप जास्त आहे. थँक्यू. जय जवान. दोघांनी प्लॅन केला. समोर नाही त्याच्या उभा
दादा काय अनुभव काय तुमचा आणि किती वर्षापासून पथकात आहेत तुम्ही? मला आता झाले 3 वर्ष झाले पथकामध्ये. ओके. कसा अनुभव कसा आहे आणि अनुभव म्हणजे कसं आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी आलो इथे असं वाटलं नाही की कुठून आले तुम्ही एक्झॅक्ट? भांडूपमध्ये. भांडूपमध्ये. पण असं वाटलं नाही की आमचा हा पहिला वर्ष आहे. सगळे आमच्या दादाने आम्ही सगळ्यांना सांभाळून वगैरे शिडीवर कसं उभं राहायचं, नंतर थरामध्ये कसं उभं राहायचं ते आपण सगळं स्टेप बाय स्टेप आपण शिकवलं. बरोबर. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे काय, नुसतं थर लावायचं नाही, थर लावून खाली उतरवायचं, सेफ उतरवायचं ते आम्हाला शिकवलं. बरोबर बरोबर. म्हणजे कोणाला इजा होऊ नये म्हणून. बरोबर. आता उगाच इजा झाल्यापेक्षा आम्हाला बोलले थर लागण्याने चालतील पण कोणाला इजा झाली नाही पाहिजे. इजा नाही झाली पाहिजे ते आम्हाला एवढं शिकवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आपली मुलांची सुरक्षितता. हां तेच त्यासाठीच आम्हाला सांगतो, थर नाही लागले तरी चालतील पण आपल्याला जो वरती गेलाय तो खाली आला पाहिजे सेफमध्ये. बरोबर. थँक्यू भाऊ. मस्त विशाल कडक आधी कडक रा आधी. मला एक गोष्ट सांग, मंडळाला हे कधीपासून तू बघत आलायस की बाबा हे खूप छान करतात, मला पण इथे जायचंय? 2 वर्ष झाले मागील मी फॉलो करतो फॉलो त्यांना. करतो. ओके. म्हणजे माझा मित्र येतो तेव्हापासून आणि मित्राचे मित्र आहेत ना ते पण माझे मित्र झाले. ओके. मग तेव्हापासून मला जरा हे झालं की हा हे लोक करतात. मग त्या वर्षापासून मी यूट्यूबवर बघतो यांना आणि फॉलो करतो कसं कोण काय करतं नाही करतं. त्यापासून मला जरा आवड जात झाली. थँक्यू. मित्र, तू सोशल मीडिया सांभाळतो ना, काय अनुभव काय? सोशल मीडिया सांभाळणं म्हणजे मंडळाचं ॲक्टिव्हिटी तर असतातच, पण सोशल मीडिया मधून इनपुट मला येतात आणि मी ते इनपुट मंडळाला देतो. आता कसं सोशल मीडिया थ्रू आजकाल सगळ्याच म्हणजे भांडूपमध्ये तरी मीच पहिले सोशल मीडिया चालू केलं असेल, इंस्टाग्राम. ओके. तर तिथून माझ्यानंतर सगळेच म्हणजे लाईन टू लाईन एक इंस्टाग्रामवरती आले. पण त्याच्या थ्रू कसं नवीन पोरं आहेत त्यांना यायला इच्छा होते तर ते इंस्टाग्रामवरती पण कॉन्टॅक्ट करतात. बरोबर. किंवा आपल्या व्हिडिओ मार्फत आपण बाहेर पण पोहोचतो. आता आर्यन्स आणि आमची ओळख इंस्टाग्राममुळेच झाली. हो हो. असं येस. तर नवीन जे मंडळ ज्यांना यायचं असेल म्हणजे जे XYZ सगळे येतात. काय म्हणजे मंडळाला त्याचा उपयोग, म्हणजे आता तू बोललास की मुलं इथपर्यंत येतात, त्यांना ते सहभागी होतात, असं सामाजिक काय आहे का की बाबा? सामाजिक आपला प्रोजेक्ट सामाजिक तर आहे, पण असं सामाजिक बाबा एक आम्हाला हे करायचं, चॅरिटी करायचं, असं करायचं, तर आम्ही तुमचं पेज बघितलं, असं केलंय तसं केलंय, काय अनुभव बोल त्याबद्दल? भरपूर आहे तसे. खूप आहेत. बघायला गेले तर आपलं म्हणजे जे काय होप प्रोजेक्ट पासून जेवढं आहे ते सगळं मी इंस्टाग्रामच्या पेजवरती अपलोड करतो. थँक्यू. बोलूया आपण. शाबास रे शाबास. आणि जाऊली रे मस्त रे. सुजल, तू बेसला आहेस ना? ओके. आपल्याला क्लायमेट बघावं लागतं आपल्याला, म्हणजे म्हणतात ना सकाळच्या आम्ही 4 हंड्या फोडल्या, त्यानंतर एक टायमिंग असतो तिथे मुलं रिलॅक्स होतात, पण त्यानंतर पाऊस येतो, काय येतो, पण ती एनर्जी राहायला पाहिजे ना आपली, म्हणजे त्या दिवसाला ती एनर्जी पाहिजे आपल्याला. ती एनर्जी म्हणतात ना की बाबा तो क्राऊड बघितल्यावर आम्हाला स्फूर्ती आली किंवा हे झाला. काय बोलतोस तू, कारण का तू पिलर आहेस आणि म्हणतो ना बेस आहे एक,
काय बोलतोय? हा बघायला पिलर मांजी आणि आम्ही हंडीला फिरतो तसा क्राऊड असतो. म्हणजे भांडूमध्ये बघा, म्हणजे बघायला तर आता लहा शेट आपली इकडची नाकारची हंडी, हे विकेमवाले आले ती एक म्हणजे एक स्फूर्ती भेटते, एकदम स्फूर्ती भेटते. नंतर बोललो हाय क्राऊड आहे, बघणारे खूप जण, म्हणजे विकेमकडे खूप जणांचं लक्ष आहे. बरोबर. म्हणजे 8 लावतील 7 लावतील हे असं लक्ष असतं, म्हणून तो जोश बघून आमच्याकडे जोश होतो. बरोबर. म्हणजे मग खानदार किती वजन द्या, आम्ही पेलवत होते. आयोजक जे असतात ना आपले, त्या आयोजकांमध्ये 5 थरवाले 6 थर, म्हणजे त्या आयोजकांकडे प्रत्येक गोविंदाचा एक बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, की नाही बाबा हे आयोजक आपल्याला व्यवस्थित ट्रीट करतात आणि चांगलं करतात, तर आपलं एक देणं असतं की बाबा आपण हा महाराष्ट्राच्या जनतेला आपला साहसी खेळ दाखवायचा. एक गोविंदा म्हणून तू काय बोलू शकतोस त्या क्षणाला, की बाबा आपल्याला म्हणतात ना आपली साहसी खेळ दाखवायचा आपल्याला. साहसी खेळ म्हणजे आता मैदानी खेळ सगळे खेळ आले, सगळे गोष्टी. आता प्रो गोविंदामुळे या हंडीला ना तरी एक वेगळं वळण भेटलंय. बरोबर. साहसी खेळ आता बघायला खूप जण आता आहे ना गोविंदा, आता नवीन भांडूमध्ये असे खूप जण असे नवीन गोविंदामध्ये आलेत. त्याच्यामध्ये खूप आताची पिढी बघायला गेला तर खूप जण आल्यात. म्हणजे नॉर्मल कोण खेळणार नाही ना, मोबाईल नाही, सगळं फक्त घरात एवढंच. आणि पण प्रो गोविंदामुळे त्याच्यामुळे आणि आता आपले जे सोशल मीडिया आहे ना त्याच्यामुळे खूप जण आता साहसी, म्हणजे खूप जण हौशी आले गोविंदासाठी. त्याच्यामुळे थँक्यू, धन्यवाद. काय करताय? काय करू नको. शिडी पूछ नका देऊ तळाला. पुढे मागे जा. असं जे केलं तर असं दादा ही तुमची मुलगी का? ओके. किती वर्षाची? 3 वर्ष. ओके. काय विषय काय, म्हणजे एक म्हणतात ना की मी लहानाचा मोठा गोविंदा खेळतोय, पण म्हणतात ना माझ्या मुलीला पण आवड आहे, पण म्हणतात ना तिला दाखवूया एक. दादा नमस्कार. नमस्कार. ही बेबी तुमची का? ओके. तुम्ही किती वर्षापासून आहेत या मंडळामध्ये? कमीत कमी 10 ते 11, सध्या माझं 12 वर्ष झालं. ओके. आणि मला एक सांगा की म्हणजे तुम्ही एक म्हणतात ना की गोविंदामध्ये मी थांबलोय आणि राहतोय, पण आता मी माझ्या मुलीला पण उतरवलं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे असं एक म्हणतात ना एक जस्ट प्रॅक्टिस टाईप, कसं म्हणजे एक भीती वाटायला पाहिजे एक आपल्या म्हणजे आपल्या म्हणजे म्हणतात ना घरामध्ये जरी असलो तरी ती
डायरेक्ट खांद्यावरती चढणं वगैरे. ओके. तिला स्वतःहून अशी आवड आहे. ओके. सहज म्हणजे असं निघताना म्हणजे किट काढलं तर किट काढताना तिच्याच बहिणीचं म्हणजे मोठी बहीण आहे तिच्यापेक्षा. ओके. ती याच्या आधी होती आपल्या इथे. ओके. आता तिचं ते अभ्यासामुळे सध्या येत नाही. तिचं तिने ते स्वतःहून किट घालून बोलते बाबा मी येते म्हटलं आणि ती पाठी लागली तर तिला घेऊन आणि तिलाही आवड आहे त्याची. दादा अजून एक गोष्ट असते की एक भीती असते मनामध्ये. आपण बघतो साहसी खेळ आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि त्याचबरोबर आपण हार्नेस म्हणतो लहान मुलांना एक आहे सेफ्टी म्हणून. आपल्या मनात असते पण ते समोरच्या मनात नसेल तर आपल्याला काहीच वाटत नाही. काही वाटत नाही. तिला स्वतःहून भीती नाही. आता तुम्ही स्वतः बघता की स्वतः तिला चढायची उत्सुकता आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय असं वाटत नाही. दादा धन्यवाद, थँक्यू, मनापासून आभार. दादा ही आता काही गाडी चालली आहे का कुठे? हो, आपलं म्हणजे कसं भांडूपमध्ये किंवा भांडूपच्या बाहेर वगैरे कधी काय कॉल वगैरे असतात पेशंट वगैरे किंवा कोणाचं मयत वगैरे झालं असेल तर आपल्या तिथे ॲम्ब्युलन्स आहेत, 2 ॲम्ब्युलन्स आहेत. ही आपली एक मोठी एक ॲम्ब्युलन्स आहे आणि ही या साईडला आपण बघू शकतो छोटी ॲम्ब्युलन्स. हां. त्याप्रमाणे जसं काही कॉल वगैरे आले म्हणजे 24 तास आपली ही सेवा आहे. ओके. 24/7 अशी ही आपली सेवा आहे. रात्री अपरात्री कधीही कॉल आला तरी आपण ती सेवा आपण पुरवतो. ओके. या इथे दादा नमस्कार. बेसला आहेत का तुम्ही? नाही म्हणजे हात द्यायला. अच्छा वरती. अच्छा, काय अनुभव काय म्हणताय? अनुभव काय सांगतोय तुमचा दहीहंडीचा? अनुभव आता गेल्या 14 वर्षावरती हात द्यायला होतो. ओके. झालं तरी सध्या तरी मी ठाण्यावरून येतो. अच्छा, ठाण्यावरून येतात. कुठे ठाण्याला राहायला? किसन नगरला. किसन नगरला. किसन नगरचा पण गोविंद आहे. किसन नगरला राजा माझ्या फक्त दोन गल्ल्या सोडून बाजूलाच आहे. ओके. तरी इकडे मंडळ आहे अरविंद दादा चौगुले. ओके. तुम्ही त्या दिवशी आले यस 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 तिथून गेलो मी. यस यस. एक असं म्हणतात ना की काहीतरी माझं नातं जुळलंय ह्या मंडळाशी. भले माझे ते पण जवळचे आहे, ते पण जवळचे, पण काहीतरी एक म्हणतात ना रिलेशन आहे. काय बोलताय त्या रिलेशन बद्दल? जन्म इथलाच झाला भांडूप. अच्छा, भांडूप. किती काय झालं प्रत्येक सणाला भांडूप मध्ये असतं. ते सुटत नाही. ही आपली नाळ नाही तुटणार. लहानाचं मोठे जिथे राहिलं ते कधी सुटत. बरोबर बरोबर. म्हणजे कुठल्या क्षेत्रात असते. बरोबर. आणि हे हा बरोबर मित्र परिवारामध्ये बघायला गेलं तरी दहीहंडीसाठी सगळ्यांना जपलं गेलेलं आहे. बरोबर. हा भले भांडूप मध्ये राहत असेल, बाहेर गेला असेल, पण असं गैरसमज कधी करून गेला नसेल. भले मी एकटाच येत नसेल भांडूप मधून ठाण्यामध्ये. नक्की. माझ्यावर जे माझे ठाण्यातले मित्र आहेत म्हणजे मी इथून भांडूप सोडून गेल्यानंतर ठाण्यातले जे माझे मित्र आले म्हणजे आम्ही नाही म्हणता तरी 15 जण आम्ही ठाण्यामध्ये येतो. आमचा टॉपर तुम्ही आता मगाशी बघितला. यस यस यस. तो पण ठाण्यावर येतो. म्हणजे एकच एरिया आमचा जो किसनगरचा राजा गोविंदा पथक आहे त्या एरियातला आम्ही बाजूचेच सगळे आम्ही. ते पण आम्हाला विचारतात तुम्ही एवढ्या लांबून त्या पथकात काय येतात? काहीतरी रिलेशन आहे त्याबद्दल तुम्हाला काय मोबदला भेटतो का? म्हणजे तसं काही नाही. म्हणजे एक रिलेशन आहे त्या ठिकाणी जाऊन जपलेलं. हे कधीच कुठे भेटणार नाही. त्या जागेत आम्हाला मान. थँक्यू. आपण एक म्हणतो ना अरे मित्रा तू थराला नाही तर धरायला तरी चल. काय बोलतो? काय नाही म्हणजे काय? आता पाऊस आहे काय नाही. बाकीचे पण मित्र येत नाही त्यांना एक फक्त सांगायचंय की एक मेसेज तसा इंस्टाग्रामवर. प्रॅक्टिस तरी कर मेसेज द्यायला. ओके ओके. आणि एक म्हणतात ना खूप लक्ष द्यावं लागतं बाई. एक तरी चूक काय पण करू शकतो. तुला कसं वाटलं ते करताना ते रील जे तू आता बनवतोस ते तू कसं तुला ते संकल्पना कशी डोक्यात आली? पोरांना जमा करायसाठी म्हणजे आपण त्यांना मोटिवेशन करायसाठी त्यांना जरा हो ना काहीतरी हाशी मजाक. थँक्यू. एक प्रकरण होतं जेव्हा फक्त 5 मटके आणलेले. अच्छा, कुठे ते? इकडे जागेवर. म्हणजे कोरोनाच्या काळात बघता बघता 5 मटके 25 जण पोरं झाली. तर दादा बोलतो 5 जण अंडे बोलली. म्हणजे आम्हाला म्हणजे 5च्या 25 अंडे झाल्या. अच्छा. आणि त्यामध्ये एक झाली किस्सा. बाजूला एक दुकान होतं म्हणजे ते हे होते आपले काय मारवाडी होते. त्यांचे बोलून पप्पा मेरे ऊपर जाणे. तिला वरती जाणार उचलणार कोण समोरचा हात देणार होता ती उठत होती. मी हात सोडून तिला उभं केलेलं वरती. अच्छा. आणि ती जेव्हा हातोडीने हंडी बोडवती व्हिडिओ अजून परत हंडी बघून हसायला.
हे जवळ आहे. मस्त रे मेंटो मस्त. लावले विशाल लावले. मस्त रे. मस्त रे. मस्त रे मस्त मेंटो मस्त. एन्जॉय केलं आपण, कारण त्याच्यात वेगळा स्वतःच्या जोश निर्माण केला. आणि मी आभार मानतो कीर्तन मोरे यांचे, कारण त्यांच्यावर तुम्ही वेगळं हे आपण नेहमीच बघतो. आपण आठवत असेल गेल्या वर्षी सुद्धा आपण इकडे प्रॉपर थरला होतो ते, पण तिकडे पब्लिक बघितल्यावर तुम्ही बरोबर सगळे उभे राहिले. हा एक तुमच्यात फिलिंग आहे ना, ही आली पाहिजे आतून ना, हे सगळं होऊ शकतं. आणि मी लोकांना तेच सांगतो की माझ्या याच्यामध्ये असे कोण शक्तीवीर नाही, पण बॉडी बिल्डर नाही, पण एक गट्स आहेत. ती गट फिलिंग येते आपल्या याच्यामध्ये. ताकदपेक्षा आपण ती जिद्द निर्माण करतो. आणि ते सगळ्या गोष्टी करत असताना हे आजचं जे कीर्तन मोरे आल्यामुळे आणखीन आपल्याला त्यांच्या साहेबाला त्यामुळे वेगळं हे मिळालं. आणि तुम्हाला ते एक लक्षात घ्या, तर तुम्ही लोक जसे कुठून येतात फिरायला, म्हणजे प्रॅक्टिस करायला एवढ्या लांबून लांबून, पण हे सुद्धा जे ज्यांना इथून असते ना आवड, तोच माणूस एवढ्या लांबून येऊ शकतो. वाशीवरून आले ते, या सगळ्या गोष्टी होत नाही की नाही. तर हे फिलिंग सगळ्यांमध्ये आलं पाहिजे, सगळी भावना लक्षात घ्या. आपण या माध्यमातून अनेक लोकांशी जोडले जातो, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, कुठल्याही याचा असू दे. आणि हे आपला मेसेज सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे. कारण आज आपल्याला काही लोक नावं ठेवतात, गोविंदा पथक म्हणजे असे असतात तसे असतात, पण हे वेगळं माध्यम आहे आपलं. आपण एकमेकांनी जोडलं जातो. तुमच्यापैकी काही लोक कॉलेजला जात आहेत, काही लोक कामावर जायचं आहे, पण तुम्ही सगळेजण रोज येता इथे. खरोखरच मी पुनश्च एक वार कीर्तन मोरे साहेबांचा आभार मानतो आणि नेहमी असं आमच्याकडे येत राहा. दुसरं एक विनंती करेन की आमचा एक मोठा प्रोजेक्ट सुरू आहे आता वृद्धाश्रमाचा, त्यासाठी वेगळं काहीतरी करा. आणि आपण या सगळ्या माध्यमातून एक सगळ्या गोविंदा पथकांना एक मेसेज देऊया की अशा प्रकारचं काम कुठेही उभं राहू शकतं, प्रोव्हायडेड तुम्ही त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. पुनश्च एक वार सगळ्यांच्या वतीने कीर्तन मोरे साहेबांचा आभार मानतो. आणि सगळ्यांच्या वतीने एक त्यांना टोकन म्हणून आपण एक शाल त्यांना देतो, त्याच्यासाठी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. भांडा पुढे भांडा बोल बजरंग बली की जय. खूप बरं वाटलं इथे येऊन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक विषय आहे माझ्यासाठी की माणसं जवळून बघितल्या म्हणतात आहे. प्रत्येकाचा घरातल्या संघर्षापासून प्रत्येकाला दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, मी ललित दादाशी दुपारी बोललो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दादा तुम्ही एक मोठ्या भावासारखी सगळ्या पोरांच्या पाठीशी आहेत. आणि खरं एक तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे. कारण का जो माणूस संघर्षातून उभा तयार होतो त्यांनी काय आयुष्य म्हणजे त्या मंडळासाठी घेतलं किंवा काय. आपल्याला आपण फक्त मित्रांनो तेच बघतोय की फक्त ते चौकामध्ये गल्लीबोळामधली ती मुलं आणि ते, पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा कोविडसारखं संकट आलं, स्वाईन फ्लू, मोठे मोठे भयंकर आजार आले, पूर आला ह्या त्या टायमिंगला तीच मुलं
म्हणतात ना की मदतीला धावून आली आणि आता तसं काहीच नाही राहिलं. मुलं इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे दादा तुम्ही मगाशी बोललात की इथे कुठलाही मुलगा असा कुठला म्हणजे एकदम म्हणतात ना सगळं सर्व गुण संपन्न जरी असला तरी पण एक खेळ भावना, स्पोर्ट स्पिरिट हे महत्त्वाचं आहे. आणि नुसतं याच्यापुरती मर्यादित नाही. ही जी मुलं आहेत ना आमच्याकडे रक्तदान शिबिरला पण येतात. आमचं इथे 35 वर्ष रक्तदान शिबिर करतो आपण. हायएस्ट तिचे 24 आहे. 10 ते रात्री 8 पर्यंत असतो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात असतो पहिल्या. मी स्वतः 19 वेळा रक्तदान केलं. मला 100 वेळा करायचं प्रयत्न असं बघूया. सगळ्यांचं आशीर्वादाने शुभेच्छा मला करायचं पाहिजे. भगवंताला हेच मागणं मागतो की हे जे सगळं आपला जो प्रपंच जो चालला आहे, हे जे सगळं चाललं आहे ते अजून आकाशाला गवसणी घालू दे की या श्रीकृष्ण भगवानाला. तर मित्रांनो जस्ट आपला हा सराव संपला आहे. 1 महिन्यापासून सराव चालू होता, पण हा सराव करता करता एक म्हणतात ना की मुलं पण व्यवस्थित घरी गेली पाहिजे. आणि माझ्याबरोबर आता जी व्यक्ती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. इवन समाजसेवेमध्ये ज्या भागामध्ये जे भांडूप खूप मोठं आहे हे, आणि त्याच्यामध्ये जे आवर्जून नाव ह्या मंडळाचं घेतलं ते म्हणजे विजय क्रीडा मंडळ. दादा काय अनुभव काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोविंदा चढताना बघितला आहे, तो संघर्षाचा काळ बघितला आहे, अडीअडचणी बघितल्या आहेत, मुलांच्या दुखापतीपासून ते मुलांच्या घरातली सुखदुःख पण सगळ्या गोष्टी जवळून बघितल्यात. काय म्हणतात? गोविंदाच्या बाबतीत जे लोक अनभिज्ञ असतात त्यांना याची मजा काय कळणार. कारण मुख्य काय असतं माहिती आहे ना की ह्या क्षेत्रात कोण येतो, म्हणजे ही मजा घ्यायला कोण येतो. साधारण आमच्यासारखे झोपडपट्टीत राहणारे लोक याच्यात येतात. कारण ते ॲडव्हेंचर असतं ना, ते ॲडव्हेंचर ते कुठे पैसे देऊन घेऊ शकत नाहीत. बाकी जर आपण पाहिलं की मोठ्या बड्या लोकांची बरोबर हिट अँड रनपासून सगळे करतात, कारण त्यांच्याकडे पैसे असतात. कुठेही जाऊ शकतात, क्लबमध्ये जाऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर करू शकतात. विजयाचा साहस. हां, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी हे एखाद्या टीममध्ये येणं आणि त्या टीममध्ये त्याच्या मार्फत आपल्या संस्थेने, आपल्या संघटनेने, आपल्या मंडळाने एक वेगळा मंडोरा उचलावा, हे एक वेगळा आनंद असतो. आता काही लोकांना असं वाटत असेल की बाबा त्यात काय फोटो येतात म्हणून. खालच्या तर लोकांचे कुठे फोटो येतात, पण त्यांचे डेडिकेशन असतात त्याच्यावर सगळे उभे असतात. मी सगळ्यांना नेहमी सांगतो की ही जी स्पर्धा आहे किंवा हा जो खेळ आहे हा एकत्रित येऊनच खेळला जातो. आणि टीम स्पिरिट असलं पाहिजे. एकटा कोणच म्हणून व्यवस्था आहे, मग टेबल एक्का घेणारा असो, डायरेक्ट टॉपरला असो, किंवा मग कोणतरी मार्ग शिकवणारा असू दे. टीम इट सेल्फ स्पीक टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. आणि हे बिंबवलं जातं या माध्यमातून. असे जे युवक आहेत त्यांची शक्ती आपण कशा प्रकारे वापरतो अशा प्रकारे वापरला जातो. दुसरं एक शिस्त असते आपल्याकडे की इथे कोणत्याही प्रकारचं मादक पदार्थ सेवन करून इथे येता कामा नये. आणि हा आदर्श असतो. काही लोकांना असं वाटतं की लोक काय असं टाइमपास करतात, असं नाही. की कोणालाही विचारलात तर ह्या बाबतीत एक आदर्श आहे आणि तीच परंपरा आपण एवढी वर्ष फॉलो करतो. कारण त्याच लोकांना वाटतं की समजा आता कधी कधी असं होतं की पडतात लोक, मग त्यांना असं वाटतं की कुठेतरी असं काहीतरी हे झालंही काय, कोण पिऊन आला का, कोण वास येतोय का, कोण असं. ह्या सगळ्या माध्यमातून लोक जपतात आणि हा मेसेज आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आणि तसंच व्हायला पाहिजे असं म्हणजे अपेक्षा आहे. दादा मी आता दहीहंडीच्या त्या तांत्रिक प्रश्नांकडे येतो. वेट मॅनेजमेंटपासून मुलांना वेट डिवाईड कसं करायचं, थरामध्ये डिवाईड कसं करायचं, फ्रंट बॅकचा पाय कसा असतो, लोड कसा येतो, तो बॅलन्स कसा करायचा, या तांत्रिक गोष्टी म्हणतात ना, त्याबद्दल मला काही गोष्टी विचारायच्या की प्रत्येका मुलाचा जो फॉर्म असतो तो फॉर्म म्हणजे तो चढताना तो कसा चढतो, त्याची कंबर बाहेर येते का, किंवा त्याचा फॉर्म आज जरा मला थोडा कमी जास्त वाटतोय. एक प्रशिक्षक आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून मुलांना बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? इथे येणारा कोणी प्रशिक्षित नसतो आणि अनुभव माझा असा आहे ना की प्रत्येक वर्षी साधारण 25 ते 30% 40% बदल होतात. काहीतरी वेगळं नाही ते माणसात बदलतात. अच्छा, मग ते कदाचित त्यांचं कॉलेज असतं, कधी त्यांचं नोकरी असते, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला चॅलेंज माझ्यासाठी काय असतं की प्रत्येक वेळेला
मला नवीन माणूस आयडेंटिफाय करायचा असतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाची प्रोफाईल एक डोक्यात असते. घरी रात्री झोपायला गेलं तरी अरे आज ह्याला मी चढवलं नाही, त्याला चढवलं पाहिजे होतं. आणि कारण तो त्याचे स्किल आहे पण त्याला अजून माहीत नाही. आज तुम्ही आज तुम्ही लगेच बघितलं, आज फर्स्ट टाइम दोघं वर चढवते. फर्स्ट टाइम म्हणजे ह्या वर्षी फर्स्ट टाइम आले ते, पण तरी ते पहिला दुसरं, कारण त्यांच्यातली गट्स बघून त्यांना त्या ठिकाणी मॅनेज केलं जातं. आणि आपल्याकडे इतर लोक जे अनुभव आहे तेही सांगतात नाही हा आहे ना, याला प्रॉपर आपण ट्रेन केलं पाहिजे कारण हा माणूस त्या जागेवर फिट आहे. आणि कधीही म्हणजे आपल्याकडे मी नेहमी सांगतो इथे कोणाची जागा का गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही, कोणाची जागा फिक्स नाही आहे. तुम्ही परफॉर्मन्स दाखवा, तुम्ही आपल्या जागेवर जा. आणि प्रत्येक वेळा दिसतं ते की त्या ठिकाणी जाऊन तो माणूस कसा फिट होऊ शकतो, त्याची कशी उभं राहायला लागतं, ठराविक गोष्टी सांगाव्या लागतात त्याला. तू इथे ठेवू नको पाय, तिथे ठेवू नकोस, किंवा असं जा, चढताना असं चढलं पाहिजे, हे सांगावं लागतं. अदरवाईज स्वतःकडे गट्स असतात प्रत्येकाकडे, प्रत्येकाचे इनर काहीतरी वेगळं सांगतो म्हणून तो इथे येतो. आणि हा खेळच असा आहे. एरवी आता मला सांगा खाली उभा राहणारा माणूस रोज का येईल, त्याला रोज लोड का घेईल? नॉर्मली तो तसं काम करत नाही. एखादा MBA माणूस आहे, आमच्याकडे एक MBA आहे, तो एका ठिकाणी मल्टीनॅशनल मध्ये काम करतोय, पण तोही आवडीने 5 तरी शिडी घेतो प्रत्येक वर्षी. पण त्याला टायमिंग मॅच होत नाहीत कारण तो बऱ्या विविध याच्यामध्ये ऍक्टिव्ह असतो, नाटकांमध्ये आहे, बाकी संगीताच्या मध्ये आहे, पण हे त्याचा आवडीचा विषय. असे अनेक लोक आपल्याकडे येतात. मी आता असा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण जेव्हा आपला मुलगा जेव्हा दहीहंडीच्या टायमिंगला म्हणजे आपला जेव्हा गोकुळाष्टमी जेव्हा दुसऱ्या दिवशी जो सण येतो जो दहीहंडीचा, जो मुलगा मला सकाळी दिसतो ना तो मुलगा संध्याकाळी पण व्यवस्थित सुखरूप, कारण का त्याच्या घरी जेव्हा तो त्यांच्या घरच्यांना सांगून निघतो की मी चाललोय, तसा मला तो संध्याकाळी दिसला पाहिजे. काय बोलताय? हे माझं तत्व पहिल्यापासून आहे, म्हणजे सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत सगळ्यांना सांगतो की आपण संस्थेच्या माध्यमातून जे करतोय ते एन्जॉयमेंटसाठी करतोय. आणि आपलं सगळे धडधाकट परत गेले पाहिजेत. हसत आले हसत परत जा, सरावाला सुद्धा आणि शेवटच्या दिवशी सुद्धा. त्याच्यामुळे काही लोकांना ते पण इन्स्ट्रक्शन असते, काही लोक बाईक घेऊन येतात ट्रिपल सीट वगैरे, ते सुद्धा अवॉइड करा. कारण त्या माध्यमातून आपल्याला लोक तुम्हाला इथे जे पाठवतात एक संस्था म्हणून पाठवतात. आपल्या संस्थेवर वेगळा विश्वास आहे, एक वेगळं नाव आहे, आणि ते नाव जपलं पाहिजे. कारण या माध्यमातून आपण काम करतो ना, काल तुम्हाला पाठवतात किंवा का ऑब्जेक्शन घेत नाहीत. काही लोक घरातले लोक इकडे जाऊ नका म्हणतात, पण तुमच्या घरातले का पाठवतात? कारण तो विश्वास आहे, तो विश्वास जपला पाहिजे. आणि त्या माध्यमातून एक वेगळा संदेश गेला पाहिजे. हा सण पुढे आपल्याला चालवायचा आहे, आपल्या पुढची येणारी पिढी सुद्धा अशा पद्धतीनेच गेली पाहिजे, हा एक मेसेज त्यांना गेला पाहिजे. आता मला ना एक महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा तो विषय, स्पॉट इन्शुरन्स. इन्शुरन्स तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला इन्शुरन्सबद्दल तर सगळं ज्ञात आहे. त्या दिवशीचा त्या टायमिंगचा तो इन्शुरन्स, स्पेशली दहीहंडीचा स्पॉट इन्शुरन्स जो म्हणला जातो, आयोजक त्या टायमिंगला आपलं मंडळ येतं तेव्हा तो स्पॉट इन्शुरन्स म्हणजे तेव्हा काय घडतं किंवा काय स्पॉट इन्शुरन्सबद्दल काय म्हणणं? ॲक्च्युली आम्ही गेली कित्येक वर्ष जी इन्शुरन्स स्कीम आहे त्यात सुरू झाल्यापासून आपण आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता इन्शुरन्स काढतो प्रत्येक वर्ष. भले त्याचा ॲडव्हान्टेज कोणाला मिळो की न मिळो, परंतु ते आपलं प्रिन्सिपलच आहे की प्रत्येक वर्षी इन्शुरन्स काढलाच पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून गेलाच पाहिजे. आता प्रश्न स्पॉट इन्शुरन्सचा. आज आयोजकांना काय पडलेले नसते, त्यांना फक्त गर्दी जमवायची असते. आणि मग ते काय करतात की बरीच मंडळी जमली, मोठे मोठे लोक आयोजक सुद्धा मग थांबवून ठेवतात. मग त्यांना असं वाटतं गर्दी जमली की आम्हाला जरा जास्त असतं. दुसरी गोष्ट किंमत नाही करत. आज लोक 2-2 महिने इथे येऊन जे सराव करतात त्याला तुम्ही 7 तर 8 तर लावल्यानंतर 1000 रुपये, 500 रुपये, 1500 रुपये येते, ही किंमत करतात. आणि त्याच्या माध्यमातून त्याला ते कुठेतरी वाटलं पाहिजे अरे ते 1000 रुपये तर आमचा गोविंद आहे का लांबून लावतो, पेट्रोलला पण खर्च करतो, यापेक्षा जास्त खर्च करतो. म्हणून ते पैशासाठी कोण जात नाही, तो एक आनंद असतो आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळं आपलं नाव जपायचं असतं म्हणून कोणतरी येतो. तर ते त्यांच्यापर्यंत मेसेज गेला पाहिजे की तुम्ही किमान आमची नाही स्वतःची इज्जत ठेवण्यासाठी काहीतरी त्याला वेगळं स्वरूप दिलं पाहिजे. आणि शेवटी कुठलीही दुर्घटना समजा घडली एका ठिकाणी त्या स्पॉटवर, तर तुमचंही नाव खराब होणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर प्रोव्हिजन केली इन्शुरन्सची, स्पॉट इन्शुरन्सची, तर खरोखरच उत्तम माहिती. माझा शेवटचा प्रश्न आता, कारण काय ह्याच्यानंतर मी माझ्या प्रश्नाची मालिका थांबवतो. विजय क्रीडा मंडळ भांडूप पश्चिम
महाराष्ट्राच्या सर्व बालगोपाळांना काय संदेश देईल? माझ्या तमाम बांधवांना जे गोविंदा पथकात आहेत त्यांना एकच संदेश देईन की आपण सरसलामत तो पगडी 50, आपण आपल्याला स्वतःला जपलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची स्पर्धा करतो किंवा कोणतरी आपल्याला चढवतो तुम्ही असं केलं पाहिजे म्हणून करता कामा नये. आपली ताकद बघून आपण करायची. दुसरी गोष्ट सराव महत्त्वाचा आहे. सातत्याने सराव करणं गरजेचं आणि प्रत्येकाकडे प्लस मायनस असतात. प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकारची माणसं असतात. काही लोकांकडे जास्त कामावर जाणारी माणसं असतात, काही लोक स्पोर्ट्समध्ये असतात. परंतु त्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण पुढे उद्या पण टिकलं पाहिजे, हे आपल्याला जपलं पाहिजे. तरच आपण पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. अनेक पिढ्या आपल्याला हे चालवायचं आहे. अदरवाईज आपलं नाव खालीपुकच करावं पडेल. कोर्टात लोक जातात ते कारण काय, काही ठराविक हाताच्या बोटावर मोजणारी लोक आहेत, ते काहीतरी वेगळं करत असतात म्हणून त्यांना प्रयत्न हे मिळतो. लोक ॲक्सिडेंट म्हणतात की तुम्ही मला सांगा, रस्त्याने चालताना पण लोकांचा ॲक्सिडेंट होतो. परंतु आपण आपल्याला जपलं तर या सगळ्या गोष्टी आरामात होऊ शकतात. तर दादा धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि परत एकदा मनापासून तुमचे आभार. धन्यवाद.